हॅलो फ्रेंड्स, सो आज आपण चिकन सुक्का बनवलेली आहे। ही रेसिपी माझ्या घरच्यांना तर खूप आवडते, तुमच्या घरच्यांनाही आवडेल अशी माझी खात्री आहे की एकदा नक्की ट्राय करून बघा ही। सो मी बेसिक मसाले घेतलेत मॅरिनेशनसाठी। त्यामध्ये दही, हळद, मीठ, मसाला आणि गोल्डीचा चिकन मसाला आणि बादशाहचा बिर्याणी मसाला नक्की टाका, त्याच्यात खूप छान चव लागते। सो आता आपण वाटण करतोय। वाटणामध्ये मी फक्त कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि मिरची आणि टमॅटो ह्याचं वाटण, कारण की वाटणाशिवाय रशाला चव तर येणार नाही, त्यासाठी हे नक्की करा। आणि आत्ता तेल चांगलं तापवा कढईमध्ये, त्याच्यामध्ये खडे मसाले टाका, कांदा टाका, थोडा कांदा पिंक होईपर्यंत त्याला हलवा आणि 5 मिनटं मग त्याच्यावर झाकण ठेवा। 5 मिनटं झाली की मग त्यानंतर आपलं केलेलं वाटण आहे ते टाका आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। त्याच्यामध्ये मग हळद, मीठ, मसाला टाका आणि चांगलं हलवून घ्या ते थोडंसं, म्हणजे मसाला सगळीकडे लागला पाहिजे आपल्या अख्ख्या वाटणाला, त्यासाठीच। आणि ते व्यवस्थित लागलं की मग परत 2 मिनटासाठी झाकण ठेवा। मग 2 मिनटं झाकण काढून त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आणि चिकन टाकलं की त्याच्याने अजूनच छान चव पण लागेल। तर ते चिकन व्यवस्थित सगळा मसाला तो चिकनला लागला पाहिजे अशा रीतीने हलवा। खरंच खूप छान बनतं आणि हे एकदा नक्की ट्राय करा तुम्ही।